काल संडे होता. लवकरच केसांना मेहंदी लावून घेतली होती. म्हटलं पाणी होस तोपर्यंत बाकीची कामं होस तर मेहंदी सुकून जाईल. पाणी भरलं की लगेच केस पण धुवून घेतली आणि खूप दिवसातून गोलू आला होता. त्याला म्हटलं डोळे बंद कर, मी तुला चॉकी देते. तर डोळे बंद करून कसा बसला होता आणि चॉकी दिला. तुम्ही त्याचं एक्सप्रेशन पाहिलं असेल, खूप खुश झाला होता. आणि त्याला म्हटलं व्हिडिओमध्ये बघून हाय कर, तर लाजत होता. कॅमेरा चालू असेल की खूप लाजतो. तर त्याने हाय केलं, थोडा वेळ बसला. आता घरी जायचं असेल ना की म्हणतो मला झोप आली म्हणून. मग ते त्याला सोडून आले, बाय वगैरे केलं आणि लगेच थोड्या वेळाने गेला. पण तो 4 वाजता हे चाललेले किराणा आणायला, म्हणजे गहू तांदूळ आणायचं होतं. म्हटलं पावसा पाण्याचं आणून ठेवलं बरं. आणि व्हिडिओ चालू दिसला की लगेच हे कट मारून गेले. तर मी तर थोडंसं सामान लिहून घेतलेलं तेच त्यांना दिलं. म्हटलं विसरायला नको काय, हे राहिलं ते राहिलं. त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक करत होते. तर मला आज रेसिपीमध्ये चिकन भुना मसाला बनवायचा होता माझ्या स्टाईलने. एक नंबर झाला होता. तर आपलं रेसिपीचं सुद्धा चॅनल आहे. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाहू शकतात. एवढं भारी चिकन भुना मसाला झाला होता ना, एकच नंबर. जास्त काही वाटण घाटण नाही किंवा खोबऱ्याचं जास्त वाटणसुद्धा बनवावं लागत नाही. अर्णवला म्हटलं कसं झालं होतं सांग. तर आम्ही एकदा ना चिकन हंडी आणली होती, खूप दिवस झालं. तर त्यापेक्षा भारी झाले असं त्याचं म्हणणं होतं की मम्मी चिकन हंडीपेक्षा एकच नंबर, त्यापेक्षा सुंदर, म्हणजे चविष्ट झाले. त्याला तर खूप जाम आवडलं. खूप खूप सुंदर. बघा कसा म्हणतो. त्याला म्हटलं व्हिडिओमध्ये बोल ना. तर मला म्हणतो तुझ्या कानापर्यंत ऐकायला आलं तर बस झालं, व्हिडिओमध्ये नाही बोलत, मला लाज वाटते. बघा पोरं कशी उत्तरं देतात ना, मला हसायला आलं. म्हणतो मी व्हिडिओत नाही बोलणार. म्हटलं ठीक आहे, असू देत. आणि पाहू शकतात एवढं भारी रेसिपी बनली होती ना, खरंच एकच नंबर टेस्टी झाली होती. चला मग तुम्ही कधी बनवताय चिकन भुना मसाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. बाय.